नमस्कार मित्रांनो, शो ट्रॅकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आज आपण पुण्यामध्ये सिंहगड रोडला एक प्रसिद्ध मिसळ आहे, त्या मिसळसाठी आलेलो आहे। तिचं नाव आहे शारदानंद मिसळ। तर या ठिकाणी आज आपण यायचं कारण म्हणजे ही जी मिसळ आहे ही स्पेशल कोल्हापुरी टाईपची मिसळ आहे आणि ही जी मिसळची ओनर आहेत देवानंद पाटील हे आपले मित्रच आहे। तर यांची ओळख आपली मला वाटतं 2006च्या आसपास झाली होती। तुझी अगोदर असेल 2002 पासून। तर त्याच्या वेळेस 2006ला तो पुण्यामध्ये आलता आणि त्यांनी सुरुवात केली ती ओली भेळपासून। मला असं वाटतं इस्लामपूरमध्ये कापूरखेडा का काय कापूरखेडा हे गावातून त्यांनी ओली भेळ सुरुवात केली ती 2003ला। कापूसखेडा या गावातून त्यांनी ओली भेळला सुरुवात केली ती। तर त्यांच्या 2006ला पुण्यामध्ये सुरुवात केली। त्याच्यानंतर काही दिवसानंतरच त्यांनी मिसळमध्ये थोडीशी त्यांनी प्रयत्न केला आणि मिसळला खूप असा मोठा प्रतिसाद त्याला या ठिकाणी भेटला। कारण ही मिसळ अस्सल कोल्हापुरी आहे। कारण या ठिकाणी तिखट ज्या टाईपची जी मिसळ आहे ती या लोकांना या ठिकाणी ह्या लोकांना खायला भेटते। तर आपल्याबरोबर आपले मित्र आहेत। मला वाटतं ही मित्र आमची मैत्री होऊन 16 वर्ष झाले असेल। एक रूम पार्टनर म्हणून ओळख झाली ती, राजू पाटील म्हणून। यांचा व्यवसाय टुरिस्ट आहे। यांच्या 2 इनोवा आहेत आणि भारतभर तुमचं चालतं नाही का, अख्ख्या भारतामध्ये यांचं टुरिस्टचं काम चालतं। आज त्यांना मुद्दा म्हणून मी बोलून घेतलं कारण पाटील बरोबर आम्ही दर गुरुवारी आपण त्याचं काम संपल्यानंतर आम्ही खेड शिवापूरला जायचो। त्याच्यामुळे आमच्या पाटीलचं म्हणा राजूचं म्हणा आमचं एक मैत्रीचं नातं आहे आणि त्या मैत्रीच्या नात्यातूनच आज एक योगायोग आलाय त्याची मिसळ एक शूट करण्यासाठी लोकांपर्यंत नेण्यासाठी। तो मिसळबद्दल काय सांगशील तू? मिसळ ही यांनी सगळं जो प्रोडक्ट आहे हे सगळं ते गावाकडनं बनवून आणतात। मसाला हे स्वतः बनवतात, त्यामुळे त्याची जी क्वालिटी आहे म्हणजे माहिती आपण बरेचसे मोसळवाले आहेत पण ती खाण्याची पद्धत इथली वेगळी येते, पुणेरी पद्धत। पण ही जी आहे हे बनवतात हे प्रॉपर कोल्हापूर स्टाईलमध्ये। कोल्हापूर स्टाईल मधल्यामुळं त्यांचा मसाला असो या त्यांचा पर्सन असो ज्या काही गोष्टी आहेत ते गावाकडनं त्यामुळे त्याची जी चव आहे ती वेगळीच येते, कोल्हापूरची टिपिकल कोल्हापुरी स्टाईलमध्ये येते। त्याच्या मिसळमध्ये जवळजवळ 3 ते 4 प्रकार आहेत। दही मिसळ, मटकी मिसळ, शारदानंद स्पेशल मिसळ। तू यातली कोणती खाल्ली आतापर्यंत? मी दही मिसळ पण खाल्ली, मग मटकी मिसळ खाल्ली, साधी मिसळ, सगळे 3-4 मिसळ खाऊन झाले। शारदा मिसळ खाल्लेली नाहीये, बस साधा स्पेशल। आपण कसं असतं दर वेळेला कधी वाटलं काही मी घरी पार्सल घेऊन जात असतो। बरोबर, त्यामुळे घरच्या रेडीमेड मसाला आहे खरं तर रेडीमेड मसालाही घेऊन गेलेले मी 2-3दा आहे ना। मग घरी जर जे किटी पार्टी म्हणा या मग घरात मेंबर्स वाढले की मग त्याच्यासाठी मी ती तयार मसाला घेऊन जातो आणि ते रेसिपी घरी करून मी स्वतः घरी पण बनवतो। त्या तयार मसाल्याबद्दल पण मी तुम्हाला थोड्या वेळाने पाटील स्वतः सांगणार आहे। ते तयार मसाला काय असतो नेमकी त्याचं सिक्रेट काय ते पण थोड्या वेळाने सांगणार आहे। खरं तर या मसाल्यामध्ये 2 ते 3 प्रकार आहेत असा पाटील म्हणतो। 3 प्रकार म्हणजे थोडेसे वेगळे। मटकी मिसळ, दही मिसळ हे प्रकार सोडून त्याची खासियत म्हणजे काय या ठिकाणी लिहिलेलं आहे की साधी जी मिसळ जी पहिली मिसळ भेटते ती हसत खेळत तिखट हा एक प्रकार आहे। म्हणजे ती तिखट प्रकार आहे हा मिसळचा, तर तो हसत खेळत खाण्यासारखा आहे। दुसरा जो प्रकार आहे की घामाघूम आणि झणझणीत, म्हणजे ज्याला तिखट पाहिजे आणि घामाघूम होऊन खायचं असेल तर त्यांनी ती मिसळ मागवायची असते। आणि तिसरी मिसळ आहे की डोळ्यातून पाणीच, म्हणजे हा एक प्रकार आहे ती एकदम अस्सल कोल्हापुरी। म्हणजे ही आहेत ह्या मिसळची खासियत। आता तुम्हाला ह्या 3पैकी कोणती मिसळ खायची हे तुम्ही तिथे आल्यानंतर ठरवायचं आणि या मिसळचा आस्वाद घ्यायचा। आता आपण या ठिकाणी आलोय, या ठिकाणचा ॲड्रेस सिंहगड रोड हिंगणे बसस्टॉपच्या बरोबर मागच्या साईडलाच आणि एकदम रोड टच आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता। आता थोड्याच वेळाने आपण पाटील यांची मुलाखत घेऊ आणि या मिसळविषयी जी माहिती आहे किंवा काय आहे ते पण जाणून घेऊया। आणि आपली मिसळ ऑर्डर केलेली आहे शारदानंद स्पेशल राजू खाईल आणि मी झणझणीत डोळ्यातून पाणी निघेल। झणझणीत आपली आता बंद झालेली, आता तिखट खूप कमी केलं पण तरी पण ट्राय करूया, मीडियम ट्राय करूया आणि त्या मिसळचा आस्वाद घेऊ आणि तुम्हाला टेस्ट करून सांगतो। डोळ्यात पाणी निघालं तर आम्ही विचार करू। खरंच ज्याला साधी खायची तर तो इथं साधी भेटू शकते, ज्याला तिखट खायची असेल आता मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे खाताना या ठिकाणी काही लोक डोळ्यातून पाणी येतपर्यंत मिसळ खातात।
ते म्हणतात आणि त्याला जाणून घेऊया पुढच्या या पाटीलच्या प्रवासामध्ये आपण भेटू. हा व्हिडिओ तसाच कंटिन्यू चालू राहणार आहे. नमस्कार, मी देवानंद पाटील कापूसखेडकर. तीच चव तोच दर्जा देणाऱ्या आणि इथे प्रत्येकाची आवड जपली जाणाऱ्या शारदानंद मिसळमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपली शारदानंद मिसळ सिंहगड रोडला हिंगणे खुर्दच्या बसस्टॉपच्या शेजारी आहे. समोर फॅशन फॅक्टरी आणि रिलायन्स ट्रेंड वगैरे आहे. शेजारी हल्दीराम स्वीट वगैरे आहे आणि आपटे कॉलनी सिंहगड रोड हिंगणे खुर्द येथे आपलं शारदानंद मिसळचं शॉप आहे. नमस्कार. खरं तर तुझ्या मिसळचा शूटिंग करायचा योग आज आला. तुझी मिसळ आणि भेळ खूप गाजलेली आहे आणि सुद्धा चाकलेली आहे. तर तू किती वर्षापूर्वी पुण्यामध्ये आला आणि कशी सुरुवात केली? मी सांगली जिल्ह्यामध्ये कापूसखेड म्हणून गाव आहे माझं एक छोटंसं, त्या गावामधून आलेलो आहे. मी पुण्यामध्ये 2005 एंडला आलो आणि फेब्रुवारी 2006मध्ये आपण संध्याकाळी भेळ चालू केली आणि त्याच्यानंतर एक 2-3 महिन्यानंतर आपण मिसळची सुरुवात केलेली आहे. संध्याकाळचे भेळ खायला लोक तुझ्याकडे भरपूर गर्दी करायचे. काय वैशिष्ट्य होतं नेमकी, काय तू चव येतं भेळ? इथं पुण्यामध्ये सुरती मुरमुरे वापरले जातात, पण आपल्याकडे मी प्रॉपर सांगली जिल्ह्यातला आहे. सांगली कोल्हापूर भागामध्ये भडंग मुरमुरा वापरला जातो, जो की दोडका किंवा आळशीगिरी म्हटलं जातं तिकडल्या भागामध्ये. तर तो जाड मुरमुरा असतो, त्याच्यामध्ये भेळेचं पाणी लागल्यानंतर त्याला तो लवकर मऊ पडत नाही आणि शेवटच्या घासापर्यंत तो कुरकुरीत लागतो. म्हणून आपण तिकडलं सगळं आजही आपल्या मिसळमध्ये भेळमध्ये वापरले जाणारे सगळे पदार्थ आपण सांगली कोल्हापूर या भागातूनच आणतो. मिसळ चालू केली, मिसळचा काय प्रयोग केला का? तुला मिसळ येत होती कशी काय? हा मिसळचा प्रयोग असं म्हणण्यापेक्षा मिसळ आपल्याला म्हणजे महाराष्ट्रात वडापाव बरोबर मिसळ पण तेवढ्याच आवडीनं खाल्ली जाते. प्रत्येक मिसळची प्रत्येक भागातल्या मिसळची चव वेगवेगळी असते. मी पण माझ्या मिसळला वेगळ्या पद्धतीनं वेगळी चव देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एकाच रश्श्यामध्ये 3 प्रकारच्या चवी घेऊ शकता. म्हणजे अगदी हसत खेळत पण मिसळ खाऊ शकता, अगदी घामाघुमून पण मिसळ खाऊ शकता आणि अगदी पहिल्या घासाला डोळ्यातनं पाणी पण काढू शकता. आता मला या तिन्ही याची मला स्पष्टीकरण सांग. हसत खेळत म्हणजे नेमके काय प्रकार आहे? हसत खेळत म्हणजे रस्सा आपला एकच असतो, तो अगदी घेण्याची पद्धत आहे. तुम्ही जर खालून हलवून घेतला तर तुम्हाला तो अगदी तुम्ही हसत खेळत अगदी लहान मुलगा पण खाऊ शकतो. अगदी तुम्हाला घामा घुमवायचा असेल तर थोडंसं तर्रीवाला रस्सा मिक्स करून घ्यायचा आणि डोळ्यातून पाणी काढायचं असेल तर वरची तर्री घेतली की ते तुम्हाला डोळ्यातून पाणी देखील निघू शकतं. आपण एकाच रश्श्यामध्ये 3 प्रकारच्या चवी देतो. तुझ्याकडे किती प्रकारचे मिसळ आहेत? आपल्याकडे 2 प्रकारचे रस्से तयार होतात. एक मटकीचा रस्सा आहे आणि एक विदाऊट मटकीचा रस्सा आहे. त्या 2 प्रकारच्या रस्स्यामध्ये आपण विदाऊट मटकीची मिसळ देतो, मटकी मिसळ देतो, दहीदम मटकी मिसळ देतो आणि शारदानंद स्पेशल मिसळ आणि मिसळ लसूण हा एक वेगळा प्रयोग आपण केलेला आहे. लसणाचा अख्खा शिजलेला गड्डा म्हणजे अख्खा लसूण तो आपण रश्श्यामध्ये शिजवतो आणि तो लसूण आपण त्याच्यावरती देतो. असं आहे. तुझ्या मसाल्यामध्ये या मिसळच्या तू नेमके काय काय वापरतो थोडक्यात? मसाल्यामध्ये आपण 4 वेगवेगळे डिपार्टमेंट एकत्र येतात. म्हणजे अगदी खडे मसाले असतील, आलं लसूण मिरची टोमॅटो हे बाकीचे मसाले असतील, कांदा लसूण मसाला, चटणी, कांदा, तेल आणि बाकीचे मसाले म्हणजे अगदी काजू मगजबी आपण वगैरे वापरतो. अशा पद्धतीनं आपण ते सगळं मिक्स करून आपण त्याचा एक वेगळा फॉर्म्युल्याने मसाला बनवतो तयार ग्रेव्हीसारखा. हा आपला मिसळचा मसाला आहे, रेडी टू कुकमधला. या मसाल्यामध्ये आपण मिसळ बनवतो या मसाल्याचा वापर करून आणि याच मसाल्याचं पुढचं वर्जन म्हणून आपण हे 3 वेगवेगळ्या पॅकेटमध्ये आपण मिसळचे मसाला आणले आहेत. हे या पद्धतीने पॅकिंग असतं याचं. हे 100 ग्रॅमचं आहे, हे पाव किलोचं आहे आणि हे 1 किलोचं आहे. याचं मार्केटिंग आत्ता आपण चालू केलेलं आहे आणि अशा 3 प्रकारे आपल्याकडे अवेलेबल आहे. हे 2 लोकांच्यासाठी होतं आहे. याच्यामध्ये 8 ते 10 लोक खाऊ शकतात आणि हा पार्टी पॅक आहे. त्याच्यामध्ये 30 ते 35 लोक आरामशीर मिसळ खाऊ शकतात. आणि करायची पद्धत कशी काय? हे करायची पद्धत, हे पॅकिंग घ्यायचं, हे पॅकिंग फोडायचं, याच्यामध्ये फक्त ह्याच्यामध्ये किती लिटर पाणी वापरायचं हे सगळं दिलेलं आहे. हे पॅक फोडायचा, यातला मसाला त्या पाण्यामध्ये टाकायचा आणि उकळायचा, तुमचा रस्सा तयार होऊन जातो. ओके.
याच्यामध्ये आपण आपल्या तवेनुसार मटकी वगैरे तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता काय आणि आपल्या पद्धतीने म्हणजे आवडीनुसार फरसाण किंवा शेवपापडी सुद्धा वापरू शकतो. हो, शेवपापडी. आणि आपली मिसळ पाहिजे तशी तयार. आपण फरसाण पण देतो, जर तुम्हाला आवश्यक असेल, तुमची मागणी असेल तर आपण तुम्हाला फरसाण पण देतो. तर पूर्ण पॅकिंग येणार आहे असं. हां, आता ते आपण ह्याचं फॅमिली पॅक बनवलेलं आहे. याच्यामध्ये एक छोटंसं चहाचं किक, आपण चहा अर्धा लिटरचा एक 8 ते 10 लोकांच्यासाठी बनणारं सगळं देतो आहे आपण. त्याच्यामध्ये अर्धा लिटर चहा, अर्धा किलो फरसाण आणि हा पाव किलो मसाला असा एक बॉक्स आपण तयार करतो आहे फॅमिली पॅक म्हणून, आणि तो आपण लवकरच विक्रीसाठी उपलब्ध करतो. हे साधारणतः 2 लोकांच्यासाठी आहे. 2 लोक आरामशीर मिसळ खाऊ शकतात. घरी दोघंच आहात, बॅचलर आहात, तुम्ही खाऊ शकता. घरी 8-10 लोक आहेत, चहाची किटी पार्टी, मिसळची पार्टी म्हणून तुम्ही करू शकता. कुणाचा वाढदिवस वगैरे असेल तर हा 1 किलोचा पॅक आहे. ह्या 1 किलोच्या पॅकमध्ये तुम्ही 30-35 लोक आरामशीर मिसळ खाऊ शकता. याची कॅपॅसिटी म्हणजे एक्सपायरी डेट किती, म्हणजे काय त्याला किती कालावधी दिलेला आहे? हा प्रोसेस केलेला मसाला आहे, त्यामुळं हा 1 वर्षभर चालतो. वर्षभर त्याला खराब होत नाही, काही नाही. आता या मसाल्याला भारतामध्ये कुठं कुठं मागणी, काय आयडिया? भारतामध्ये आता महाराष्ट्र आता पूर्णपणे आपला फोकस आहे, आणि बाहेर देशात पण हा लवकरच जातोय आपला मसाला. आतापर्यंत मला जो बाहेरून पण तुला ऑर्डर आलेली आहे, पॅकिंग आणि सगळं बाहेरून ऑर्डर आलेले आहे ते फक्त इंडिव्हिज्युअल लेवलला आलेले आहे. आपलं आता कॉर्पोरेट लेवलला बोलणी चालू आहेत, आणि त्याच्यातनं लवकरच आपण ते पॅकेजिंग वगैरे लेबलिंग व्यवस्थित सगळं झालं, सगळं व्यवस्थित, तर मग आपलं भारताबाहेर पण आपण नक्की करणार डिलिव्हरी. ऑनलाईन वगैरे काय आहे? ऑनलाईन आता सध्या नाही आहे, पण आपण लवकरच सुरू करत आहोत ऑनलाईन. या पद्धतीनं आपल्या मसाल्यामध्ये मिसळ बनवली जाते, जी इथं बनवली जाते. तुम्ही इथं मिसळ चाखायला आवर्जून याच. तुम्हाला तुमची आवड इथं जपली जाऊन तुम्हाला तीच चव आणि तोच दर्जा मिसळचा राखून तुम्हाला एक छान प्रकारे मिसळ खायला मिळेल. जर तुम्हाला शक्य नसेल मिसळ इथं येऊन खाण्यासाठी, तर आमचा हा मसाले पण आहेत, जे तुम्ही घरी जाऊन ते पॅकेट फोडून तिथं घरी पण मिसळ बनवू शकता, आणि त्या मिसळचा आस्वाद तुम्ही घरी पण घेऊ शकता. काही कारणास्तव काही लोक लांब असतील, कुणाला जमत नसेल, त्यांना हा मिसळचा मसाला तुम्ही मागवू शकता. किंवा आपलं शारदानंद मिसळ सिंहगड रोड इथे आपलं जे शॉप आहे तिथं हे विक्रीसाठी अवेलेबल आहे. लवकरच आपण काही ठिकाणी हे मसाले विक्रीसाठी आणतो आहे. आपले त्यांच्याबद्दलची बोलणी चालू आहे की तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीच्या चवीची, म्हणजे अस्सल गावरान म्हणतो आपण कोल्हापुरी चवीचे. काही लोकांना कोल्हापुरी म्हणजे तिखट वाटतं, तिखट असतंच की तिखट नसतं अशातला भाग नाही, पण त्याची जी चव असते ती चव वेगळी असते. आपले मसाले सगळे कोल्हापूरवरून, मी प्रॉपर सांगली जिल्ह्यातला आहे, सांगलीवरून मसाले आणले जातात. आपलं फरसाण जे आहे ते फरसाण देखील आपण कोल्हापूरवरून मागवतो. इथले सगळे पदार्थ आपण चांगल्या पद्धतीनं लोकांना खायला घालतो, आणि तुम्ही पण एकदा आवर्जून खायला यावं अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. गाडी होती तेव्हापासून येत होतो, त्यावेळेला एकदम तरी बिरी असं चांगलं हे होतं. आता म्हणून तेच घ्यायला आलो परत. चांगली टेस्ट. भरपूर ठिकाणी आम्ही मिसळ ट्राय केली. जस्ट आम्ही नेहमी एका वेगळ्या ठिकाणी खायचो, ती आमची गो टू प्लेस होती, पण ती एकदा बंद झाली, आणि आम्ही जस्ट रँडम मिसळची प्लेस नियर बाय मी म्हणून सर्च केलं आणि ही प्लेस सापडली. ते म्हणतात ना की जी डोंट जज बुक बाय इट्स कवर, तर दॅट्स द प्लेस. की इथे आलो, ट्राय केली, बेस्ट मिसळ सापडली. एकदम काय म्हणतात त्याला, चुलीवर गेलेल्या जी मिसळ तर्रीची जी टेस्ट असते, तर ती सॅम्पलमध्ये ती टेस्ट आली, आणि बेस्ट म्हणजे ओव्हरऑल 10 out of 10 आहे या मिसळला. शारदानंद मिसळमध्ये मी गेली 7-8 वर्ष येत आहे. शारदानंद मिसळचं फरसाण, मिसळचे क्वालिटी, मसाले हे सर्व कोल्हापूरचे असल्यामुळे 1 नंबर मिसळ आहे. पासून जी क्वालिटी आहे ती आज ताब्यात वर्षानुवर्ष तशी सुरू आहे. त्यामुळे मिसळ पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी खाल्लेली आहे, तरी या ठिकाणची मिसळ जी आहे ती उत्कृष्ट दर्जाची आहे. आम्ही नेहमी येतो शारदानंदमध्ये मिसळ खायला. इथे 3-4 टाईपचे आम्ही आतापर्यंत मिसळ खाल्लेल्या आहेत. स्वाद हा अप्रतिम असतो, आणि कोल्हापुरी साधी मिसळ, मटकी मिसळ खूप छान प्रकारे मिळली जाते. तुम्ही पण या आणि भेट द्या. थँक्यू.
एक नंबर मिसळ कोल्हेवाडीवरनं खायला आलोय. अप्रतिम चव. या रोडला अशी कुठेही मिळणार नाही. तिखट पाहिजे तर तिखट, मीडियम पाहिजे तर मीडियम. बरोबर हा चाकाचा ग्लास. बेस्ट, एक नंबर. सिंहगड रोडची एक नंबर मिसळ. ही मिसळ अप्रतिम आहे. मी खानापूर खडकवासला इथून खास मिसळ खाण्यासाठी इथं आलेलो आहे. मिसळची चव एक नंबर आहे. छान मिसळ आहे. आम्ही नेहमी खातो. नाश्त्याला आम्ही इकडेच येतो. मी राजेश कोकीरकर, माणिकबागेतच राहतो. मी नेहमी खूप वर्ष आले यांच्याकडं मिसळ पार्सल घेऊन जातो किंवा खातो. अतिशय सुंदर मिसळ आहे यांची. सगळ्यांनी ट्राय करायला हरकत नाही. बद्दल सांगायचं म्हणजे माझं नाव किशोर पोतनीस. मी इथंच राहतो आपल्या कॉलनीतमध्ये. जवळ 15 वर्ष झाली मी मिसळ खातो इथे. मिसळबद्दल टेस्टबद्दल वादच नाही. जी टेस्ट पहिली होती तीच आत्ता आहे. मिसळ खाताना माणसाला जी एक घास खाल्ल्यानंतर जी धार घामाची यायला पाहिजे ती इथे येते. खूप छान आणि झणझणीत मिसळ आहे. या ठिकाणी मिसळ आलेली आहे. त्याच्यामध्ये या कोल्हापुरी असतं शारदानंद स्पेशल मिसळ. त्याच्यामध्ये दही, बाजूला मटकी, कांदा, लिंबू, 2 पाव. ताक यायचं बाकी मला वाटतं, बरोबर ना. आणि ही मटकी मिसळ साधी. तर करो ट्राय, कशी लागते सांगा आम्हाला. माझी मटकी मिसळ आहे आणि राजूची शारदानंद स्पेशल मिसळ आहे. तर हिचा आता आस्वाद घेऊया. वरून पण लिंबू पिऊया चांगला मस्तपैकी. आणि कांदा पण टाकू. राजूने दही मिक्स केलं, मी पण थोडं दही घेतो आता. तर शेअर करायला अलाउड नाही आहे, पण ठीक आहे. झणझणीत रस्सा कोल्हापुरी. आणि हे जे फरसाण आहे, ॲक्च्युली हे फरसाण आहे, शेवपापडी नाही आहे. आणि गावाकडे जी भेटते ती शेवपापडी भेटते. आणि हे कोल्हापूरचं इस्लामपूरमधलं हे फरसाण आहे. हे फरसाण तो तिकडंच महाग होतो. पुण्यामध्ये शक्यतो काहीच घेत नाही आहे. फरसाण झालं, बेळीचे काही प्रोडक्ट झाले, बेळीसाठी लागणारे काही पदार्थ आहेत ते सुद्धा तो त्याच्या गावावरूनच महाग होतो किंवा कोल्हापूरवरून महाग होतो. आता मी पण जरा वरून तर्री आणि थोडासा रस्सा घेतोय. आज सुट्टी आहे त्याच्यामुळं तरी खायला काय हरकत नाही. काही प्रॉब्लेम झाला तरी काय बरोबर ना. हो, निवांत आहे. आज म्हणजे घामाघूम झालं पाहिजे अशी मिसळ खायची आज, म्हणजे झोप छान लागेल. कर बंद. तिखट आहे. पहिल्याच बॅग मध्ये तिखट अंगावर काटा आला. याच्यामध्ये साधी मिसळ सुद्धा भेटते. मागवण्यावर आहे तुम्ही तरी किती मागवता. साधा रस्सा मागवता तर तुम्हाला साधी खाऊ शकता. तर राजूनी सुद्धा स्पेशल शारदानंद मिसळ खातं. तुला कशी वाटली ती मिसळ? छान आहे, मस्त आहे. साध्या मिसळ आणि स्पेशलमध्ये काय फरक आहे, काय जाणवला? नाही, साध्यामध्ये आणि मिसळ याच्यात काही फरक नाही आहे. फक्त काय होतं, मटकी मिसळमध्ये मटकी आणि स्पेशल मिसळमध्ये मटकी, दही आणि ताक हे स्पेशल मिळतं. स्पेशल आहे. साध्या मिसळमध्ये तुम्ही काय चालतं, तुम्हाला फक्त काय मटकी मिसळ येते. नाही तर मग साधी मिसळ म्हटलं तर तुम्हाला फरसाण आणि रस्सा पाव एवढंच मिळणार. आता आम्ही जास्त वेळ न दवडता ही गरम गरम मिसळ ही खाऊन घेतो. आम्हाला तर ही मिसळ खूप आवडलेली. आपण पण परत आणि जास्त बोलण्यापेक्षा आम्ही मिसळ संपवायच्या मागे लागतो. तुम्हाला पण ही जर मिसळ खायची असेल तर सिंहगड रोड हिंगणे बस स्टॉपच्या बरोबर मागच्या साईडला शारदानंद मिसळ, देवानंद पाटील यांची शारदानंद मिसळ आहे. या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. ही मिसळ दिवसभर चालते मला असं वाटतं. दिवसभर आणि कशी संपल तशी तो बनवतो, एकदम बनवून ठेवत नाही. हे एक वैशिष्ट्य आहे त्याचं. त्याच्यामुळं तिथं तुम्हाला आल्यानंतरही तुम्हाला दिवसभरात फ्रेशच भेटणार. आणि ही व्हिडिओ किंवा इथली मिसळ तुम्ही खाऊन बघा. आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि या मिसळबद्दल आठवणीने कमेंट्स करा, तुम्हाला आवडली कशी काय. आणि या व्हिडिओला लाईक करा.
आणि आपण ह्या पुण्यातल्या अशाच काही फूडबद्दल किंवा रेसिपीबद्दल व्हिडिओ करत राहणार आहेत आणि असे वेळोवेळी आपण तुमच्यासमोर असे पदार्थ घेऊन येत राहू. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.